तर मित्रांनो, शॉर्ट यूट्यूब चॅनल आणि लॉंग यूट्यूब चॅनल, तर यामध्ये फरक काय आहे? तर मित्रांनो, शॉर्ट व्हिडिओला जास्त अर्निंग होते की लॉंग व्हिडिओला जास्त अर्निंग होते, तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो, आपण आता यूट्यूब चॅनल शॉर्ट आणि लॉंग यामध्ये काय फरक आहे ते सविस्तर असे पाहूया। तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, शॉर्ट चॅनल आणि लॉंग चॅनल यांचा मॉनेटायझेशन क्रायटेरिया हा थोडा वेगवेगळा आहे। तर तो क्रायटेरिया आपल्याला कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला मॉनेटायझेशनसाठी अप्लाय करता येते। तर मित्रांनो, शॉर्ट चॅनल मॉनेटायझेशन करण्यासाठी आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज आपल्याला 90 दिवसामध्ये कंप्लीट झाल्यानंतर आपल्या चॅनलला मॉनेटायझेशनसाठी अप्लाय करता येतो। आणि आपल्या चॅनलवरती आपण जर दुसरा कोणाचा कंटेंट डाउनलोड करून आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला नसेल तर आपल्या चॅनलला 100% मॉनेटाइज होतो। आणि जर आपल्या शॉर्ट चॅनलवरती आपण दुसरा कोणाचा कंटेंट आपण डाउनलोड करून आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला असेल तर मित्रांनो, असे चॅनल मॉनेटाइज होत नाहीत। तर मित्रांनो, चॅनल जर मॉनेटाइज करायचा असेल तर आपला स्वतःचाच कंटेंट हा आपल्या चॅनलवरती असावा लागतो, तरच आपल्या चॅनलला मॉनेटाइज केला जातो। आणि मित्रांनो, आपण आता लॉंग चॅनल मॉनेटाइज करण्यासाठी काय क्रायटेरिया लागतो तर ते पाहू। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर लॉंग व्हिडिओ टाकत असाल तर लॉंग व्हिडिओ चॅनल मॉनेटाइज करण्यासाठी आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर लागतात आणि 4000 तास लागतात। तर मित्रांनो, हे आपल्याला 365 दिवसामध्ये कंप्लीट करावे लागतात। तर मित्रांनो, लॉंग चॅनल आपल्याला मॉनेटाइज करायचं असेल तर आपल्याला 365 दिवस असतात। तर 365 दिवसामध्ये आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास कंप्लीट झाले की आपल्या चॅनलला मॉनेटायझेशनसाठी अप्लाय करता येतो। आणि मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपला कंटेंट हा असावा लागतो। आपण जर दुसऱ्याचा कंटेंट वापरला तर आपला चॅनलला रिजेक्ट केला जातो। तर मित्रांनो, यावर रियूज कंटेंट सुद्धा येतो। आपण जर दुसऱ्याचा कंटेंट वापरला आपल्या चॅनलवरती तर रियूज कंटेंट येतो आपण मॉनेटायझेशनसाठी अप्लाय केल्यानंतर, आणि मग आपला चॅनलला रिजेक्ट केला जातो, तर मॉनेटाइज केला जात नाही। तर मित्रांनो, चॅनल मॉनेटाइज करण्यासाठी हा कंटेंट आपलाच वापरावा लागतो। शॉर्टसाठी सुद्धा आणि लॉंगसाठी सुद्धा मित्रांनो, कंटेंट हा आपलाच वापरायचा आहे, म्हणजे आपल्या चॅनलला लवकरात लवकर मॉनेटाइज केला जातो। मॉनेटाइज झाल्यानंतर आपल्या व्हिडिओवरती ॲड्स लागतात आणि त्या ॲड्सची अर्निंग आपल्या ॲडसेन्सवरती जमा व्हायला सुरुवात होते। परंतु मित्रांनो, यामध्ये अर्निंगमध्ये खूप फरक आहे शॉर्ट आणि लॉंगमध्ये। तर लॉंगमध्ये मित्रांनो अर्निंग जास्त होते आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये आपली अर्निंग खूप कमी होते। तर मित्रांनो, शॉर्टसाठी $1 आपल्या व्हिडिओला 1,20,000 किंवा 1,30,000च्या आसपास आपल्या शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज यावे लागतात, तेव्हा आपल्या चॅनलवरती $1 जमा होतो। आणि मित्रांनो, हाच आपल्याला $1 लॉंग जर व्हिडिओ असतील तर आपल्या लॉंग व्हिडिओला 2 ते 3 किंवा 4 हजारापर्यंत व्ह्यूज आले की आपल्या लॉंग व्हिडिओला $1 भेटतो। तर मित्रांनो, शॉर्ट व्हिडिओला अर्निंग खूप कमी आहे आणि लॉंग व्हिडिओला अर्निंग जास्त आहे। तेव्हा मित्रांनो, तुम्ही शॉर्ट कमी टाका आणि लॉंग व्हिडिओ जास्त बनवा, कारण लॉंग व्हिडिओमध्ये अर्निंग जास्त होते। तर मित्रांनो, लॉंग चॅनल यूट्यूब चॅनल आणि शॉर्ट यूट्यूब चॅनल यामध्ये असा फरक आहे। तर मित्रांनो, आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला कोणत्या चॅनलवरती काम करायचं आहे, शॉर्ट बनवायचे आहेत की लॉंग व्हिडिओ बनवायचे आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाकीचे पण व्हिडिओ पाहत राहा। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये।